हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे मंगळवार. 8 वाजले, 8:30 वाजले, सॉरी 8:30 वाजले. आणि आमची कॉफी मी घेतली आहे. आता आज कॉफी घेतली आहे. कॉफी कमी केली होती, पण आज मी घेतली आहे. तर एक कप कॉफी तुमच्यासोबत. तर हां, तर आता तिला उठवायचं आहे. मला तिला उठवायचं आहे. ती झोपली आहे अजून. विचार केला की थोडीशी बसून पहिल्यांदा मी स्वतःला टाईम देते. आणि राकेश आताच गेला आहे. 8 वाजता गेला, 7:45ला गेला. त्याला आज लवकर जायचं होतं, तो लवकर गेला आहे. आता 7:45च्या आसपासच गेला असेल. माझ्या आईने मेथीचे लाडू पाठवले. असं स्पेशल काही कारण नाही मेथीचे लाडूंचं. ॲक्च्युली मेथीचे लाडू यासाठी पाठवले की तिने बनवले होते. तिचे पाय वगैरे दुखतात ना आईचे, मग आईने मेथीचे लाडू बनवलेले. मग तिने पाठवले आम्हाला लोकांना पण थोडे थोडे. दोघी बहिणींना आम्हाला, मी डोंबिवलीतच राहतो दोघं. ताई त्या दिवशी आलेली ना माझी दुसरी बहिणी, तिच्याबरोबर पाठवले. तर लाडू खायचा आहे मला, पण आधी मला कॉफी प्यायची. लाडू टेस्टी असणार. आधी मी कॉफी पिणार, नंतर मी लाडू खाणार. तर लाईफमध्ये काही चांगलं चालूच नाही आहे, तर काय सांगू ना. वाईट पण नाही चालू आहे, तर चांगलं चालू आहे ना वाईट चालू आहे. लाईफ आपली फक्त चालू आहे, फक्त लाईफ चालू आहे. इंटरेस्टिंग काही नाही आहे. इंटरेस्टिंग होण्यासाठी माणसाने काहीतरी बाहेर गेलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, तर इंटरेस्टिंग होईल. अशी लाईफ इंटरेस्टिंग होऊ शकत नाही. आजच्या ब्लॉगमध्ये बघाल की मी ना तिथे बसते ना शाळेच्या इथं, इराच्या शाळेजवळ. मी शाळेला तिला सोडते, नंतर मी तिथे बसते, वॉक करते. ते सगळं मला चालू असं 2 तास. तिथे ना एक कावळा आहे ना बेंचवरती, म्हणजे मी बसते ना त्या बेंचवरती ना, तो कावळा पण येऊन बसतो आणि नुसता काव 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 करतो. म्हणजे लोक किती पण द्यायची, मी बोलते जायची कधी कधी, काय झालं काय झालं, पण नाही तो. आणि कावळे ना, हे पक्षी वगैरे असतात ना, एवढे जवळ येऊन बसत नाहीत आपल्या कधीच. हा ना बेंचच्या वरती साईडला आपण जिथे टेकून बसतो ना, असं पाठ टेकवतो, तिकडे एकच बसतो, असा साईडला बसतो. आणि ना अक्षरशः त्यांनी मला ना, काल आहे ना, त्यांनी मला ना अशी फेरी मारली, म्हणजे अशी मागून अशी फेरी मारली. परत इथे बसला होता आणि मी अशी अशी चिटकून बसली होती मी अशी. तो इथे बसला होता. त्यांनी ना इथून मागून असं गेला, इथून असा फेरी मारून असं येऊन परत तिथेच बसला. पण पूर्ण फेरी मारली आणि कंटिन्यू काव 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 काव. मी बोलते तर काय झालं काय झालं काय झालं, ऐकायलाच तयार नाही, अजिबात तयार नाही काही. तर त्याच्यामुळे ना तो काळाचा मी व्हिडिओ केला आहे, तो मी ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये टाकते, तुम्हाला बघा तुम्ही तो व्हिडिओ. एक खूपच फनी वाटला मला. फनी म्हणजे असं वाटलं की कोणतरी आहे की आपल्या ओळखीचं, किंवा आपल्याला माहीत नाही, पण असं एक आपुलकी वाटते ना, असं वाटलं मला. असं वाटेल काय वेड्यासारखी काय पण बोलते, पण ॲक्च्युली ना फॅक्ट आहे. बोलतात आता पूर्वज बोलतात की आपले पूर्वज म्हणजे आपले जुनी लोक बोलतात की आपले पूर्वज असतात ना, ते आपल्या कावळ्याच्या स्वरूपात येऊन आपल्याला भेटतात वगैरे. ते त्याचं रूप फक्त घेऊ शकतात आपल्याला भेटण्यासाठी. तर एनिवेज, तर ते मी तो क्लिप ह्यामध्ये ॲड करेल, तुम्ही बघा. आता तिला उठवते. ती तिच्यासारखंच झालं हिच्यासारखं. तर आता मी तिला आधी उठवते, तयारी वगैरे करतो. आम्ही स्कूलला जातो, कारण की ना 11 ते 1ची स्कूल आम्हाला कोणा भारी पडते, कारण की ना आम्ही 2:45ला घरी पोचतो. त्यानंतर मी कुकर लावते, त्याच्यानंतर मग तिला झोप आलेली असते, तिला रस्त्यातच. आणि मग घरी येऊन मग खूप लेट होतो आम्हाला लोकांना, सगळ्याच गोष्टीला लेट होतो. तर मी विचार करते आता 8:30 झालेत ना, तिला लवकर आवरते. 10 मिनटांनी 5-10 मिनटं मी तयारी 15 मिनटात करते. आणि ऑटोने असं पण जातो आम्ही जाताना. तर तिला घेते, तयारी करते, आणि मग आम्ही लोक 9च्या शाळेसाठी जाण्याचा प्रयत्न करतो. 9:15 पोचलं तरी पण काय हरकत नाही 9च्या शाळेला.
आमच्या इथं मंगळवारचं मार्केट असतं, तर भाज्या वगैरे आठवड्यातून एकदाच मी घेऊन येते. जरा थोडं स्वस्त पडतं, एवढा काही फरक पडत नाही. म्हणजे एकदमच महाग पडण्यापेक्षा थोडंसं स्वस्त पडतं, एवढा काय मोठा फरक नसतो, पण असतो फरक. तर आपल्याला 10-20 रुपये तरी वाचतात ना त्यामध्ये प्रत्येक ह्याच्या मागे. कारण की टोमॅटो बाहेर गेलं तर मला माहिती नाही किती आहेत, पण इथे 50 रुपये किलो होते टोमॅटो. म्हणजे अंधार पडतोय खूप जास्त. ते 50 रुपये किलो होते मार्केटमध्ये टोमॅटो. आणि काकडी होती 40 रुपये किलो. आणि मला वाटतं बाहेर काकडी महाग आहे, तर मग मी घेतले. आता माझ्याकडे जेवण वगैरे बनलेलं आहे दुपारचं. वरण भात बनलेलं आहे. दाखवते वरण भात. वरण भात बनलेलं वरण आहे. थोडंसं घट्ट झालंय ठेवल्यामुळे, आता थोडंसं गरम करेल ना. आणि एक खूप मोठी पपई भेटली आहे मला. अशी 60 रुपयाला पपई बोलला आणि मला दिली आहे त्यांनी 50ला. म्हणजे मी मागितली, त्याच्या मनाने नाही दिली. 50 रुपयाची पपई आहे. तर पपई खूपच मोठी आहे आणि चांगली पिकली पण आहे. तर मी विचार करते जरा एक दिवस ठेवेल आणि नंतर कापेल, असं नाही कापेल. 1 किलो लसूण 60 रुपयाचा 1 किलो आहे. हा 60 रुपयाला घेतलाय, 50 वाला पण होता. 40 रुपये किलो काकडी, 50 रुपये किलो टोमॅटो. माझं जेवणाचं ताट आहे. हे इडूच आहे, श्रीखंड चपाती खायची. तर आम्ही जेवायला बसतो आता. फ्राईड राईस आहे, मटकीची भाजी. हॅलो. आणि आता झाली आहे दुपार. मी शाळेतून जाऊन आलो.
हा ड्रेस मी स्वतः शिवला आहे. ड्रेस असं फ्रॉक टाईप शिवलं आहे मी. आणि असं स्टायलिश आहे, जरा जास्त स्टायलिश आहे. खूप जास्त स्टायलिश असल्यामुळे अनकम्फर्टेबल पण होतं कधी कधी, की कुठे काही अशा ठिकाणी घालता येत नाही की असं रेग्युलरसाठी मी असं रुटीन असं सहज घालण्यासाठी बनवलं होतं. शिवलं होतं, सॉरी बनवलं होतं. काय डोकं काम नाही करत ॲक्च्युली. मला येते खूप जसं झोप येते आणि खूप थकवा वाटतं मला. माझी तब्येत पण थोडीशी मला डाऊन वाटते. असं वाटतं थोडंसं फिवरिश फिलिंग येते आणि मी खूप जसं थकली आहे. त्यामुळे मी खूप असं एनर्जी लो झाल्यासारखं वाटते मला. सकाळी जाताना मी कुकर लावला होता भाताचा आणि आळू मी काय केलं, कारण की मला वाटलं की मी घरी गेल्या भाजी चपाती बनवेल. तर ते आळूची पानांचं जे आळू असतं ना खाली असं ते कंदमूळ येतं, तर ते मला मी कुकरला लावून दिलेली भातासोबत, डाळ भात आणि आळू. तर मी विचार केला आल्या त्याला ते लगेच असं पील करेल, ते साल काढायची असते ना त्याची, तर ते पील करेल आणि लगेच मी त्याला फोडणी करून भाजी चपाती आणि डाळ. माझ्याकडे रात्रीची वरण होतं, वरण भात आणि भात तर मी लावलाच होता. तर ते डाळ भात आणि भाजी चपातीचं प्रॉपर जेवण दुपारी बनवेल. आणि इलू तर काय म्हणजे डाळ भातच खाईल. तर डाळ पण उकडली होती, डाळीला फोडणी नव्हती केली. तर मी विचार केला घरी गेल्या करेल, मग माझ्यामध्ये हिंमतच होत नाही करण्याची. मग मी अरे नको ना इलू, तिचा आवाज खूप येतो, तिथे बस जा, लांब बस. तर माझ्या असं हिंमत होत नाही काम करण्याची. मग मी खूप थकले पण आहे. असं वाटतं झोपावं, म्हणजे जेवणापेक्षा झोपणं माझ्यासाठी मला जास्त महत्त्वाचं वाटतं आता. मी विचार करते पहिल्यांदा झोपते, संध्याकाळी उठून मग भाजी चपाती बनवेल आणि जेवण पण लवकरच करून घेईन. डोळे असे फिरतात, म्हणजे मला लिटरली डोळे म्हणजे असे फिरता जात मग जशी बोलते ना, तर मी मोठे डोळे करून बोलते, कारण की मी जर असे बारीक केले ना बंद होऊन जातात आपोआप. तर खूप अशी झोप येते मला. मी खूप थकली ॲक्च्युली, एनर्जी लो झाल्यासारखं वाटतं. तर मी वाटण वगैरे पण केलं मगाशी आणि चपातीचं पीठ पण मी मळून ठेवलं होतं जाताना. ते वाटण मी केलं नाही आहे. मी वाटणाची तयारी केली आहे, सगळं काढून ठेवायचं वाटीमध्ये सगळं. आणि ते वाटण म्हणजे खूप असं वाटण नाही, सिम्पलच आहे. अद्रक लसूण मिरची कोथिंबीर असं ते आहे वाटण थोडंसं. तर थोडंसं असं ठेचा टाईपचं ते मला थोडंसं पाहिजे होतं. सगळी तयारी करून ठेवली, पण बनवलं असं जेवण तर मी एखादी चपाती खाल्ली असती. मला भूक पण खूप जास्त लागली आहे. पण मला असं वाटतं भूक लागली आहे, पण भुकेपेक्षा जास्त माझ्यासाठी सुद्धा झोपणं महत्त्वाचं आहे. खूप जास्त महत्त्वाचं झोपणं. म्हणजे आता जर झोपली नाही ना, माझ्यामध्ये संध्याकाळपर्यंत माझं डोकं वगैरे पण दुखू शकतं. मला माहिती आहे की आधी माझं डोकं असं आधी होतं, नंतर माझं डोकं दुखायला सुरुवात होतं. मी ती रिस्क नाही घेऊ शकत. मी विचार केला आल्या बेबूला पहिल्यांदा जेवण दिलं. तयारी करायला गेलेली जेवणाची, पण ताकद झाली नाही माझी पुढचं बनवण्याची. मग मी विचार केला बेबूला पहिलं जेवण देते. हात दुखतोय जेवणाचं, आधी बेबीला जेवण देते. असं केलं ना, असं 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 उलट्या डायरेक्शनने, असं उलट्या डायरेक्शन केलं तर बरं वाटतं. काहीतरी करायचं आहे मला. ते ब्लॉग ना टाकता येणार नाही जर मी आज नाही केला तर, आत्ता नाही केला तर लगेच. त्यामुळे मी ट्राय करते. 5-10 मिनटं मला लागतील ते करायला. तर ते 10 मिनटं ट्राय करते, मला होतं आहे का. जर झालं तर ओके, नाही झालं तरी पण ओके. काही करू शकत नाही टाकणार म्हणलं, संध्याकाळी टाकेन उठल्यावरती. एनिवेज, तर मी आता पहिल्यांदा झोपते, थोडंसं आराम करते आणि जमलं तर संध्याकाळचं मी जेवण शूट करेन, जेवण बनवताना जमलं तर. अदरवाईज जेवणावरती भेटेल मी तुमच्याशी बोलेल. तर लेट्स सी आपण संध्याकाळी काय काय बनवते मी तुमच्या शेअर करते, तुमच्यासोबत शेअर करते. भेटूया पुन्हा संध्याकाळी. बाय.
तर मी आता पहिले जेवून घेते, कारण की मला लागली आहे खूप जास्त भूक. झोपून माझं झालं बहुत तुमच्याशी जेवल्यावरती. आणि मी जेवण बनवलं, किती वाजले 7:30 वाजले. मी जेवण बनवलं पण आणि जेवले सुद्धा. आणि भूक लागली होती मला भरपूर. आता झोप बी माझी चांगली झाली आहे, चेहरा पण मला फ्रेश वाटेल, झोप वगैरे झाली आहे छान. तर आता कार्यक्रम बघत बसले होते. तो काय खास तर काय, तुम्हाला पण असंच होतं का की बाहेरून वगैरे थकून आल्यानंतर डोकं वगैरे दुखायला लागतं, किंवा सकाळचा चहा नाही घेता तर डोकं दुखतं? कारण की मला ना 99.99% मला असं होतं की मी गुरु रिमोट दे, चहा नाही घेतला, नाश्ता केला नाही, काय खाल्लं गेलं नाही तर माझं डोकं दुखतं. एवढं डोकं दुखतं ना माझं. आणि मला लिटरली आज मला दुपारी क्लिअरली समजलं होतं की माझं डोकं खूप जास्त दुखणार आहे संध्याकाळी. म्हणून मी काही माझा झोपले सुद्धा. खरोखर मला छान वाटते, फ्रेश वाटते. टच असं बोलू नये, पण मला सिरियसली मला खूप बरं वाटतं आहे. आणि मला इथे ना पिंपल्स आलं, आयब्रोमध्ये एक पिंपल आलं आहे, हे कळत नाही. ॲक्च्युली आयब्रोमध्ये पिंपल आलं आहे, दुखतोय. तर मी फायनली माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आता ब्लॉगला एंड करते, कारण की आता ह्यानंतर काय वेगळं असं काय नाही, कारण जेवण पण माझं झालं आहे. थोडासा ब्लॉग असेल तर असेल, थोडा हिचा अभ्यासाचा वगैरे असेल तर असेल, अदरवाईज माझं संपलेलं आहे आजचा रुटीनचं काहीच नाही आहे. कारण की मी जेवल्यानंतर तर मला एडिटिंग करायची आहे थोडीशी, ते एडिटिंग मी करेल. जेवण तर झालं आहे म्हणून त्याचा पहिल्यांदा मी एडिटिंग करेल. आणि मला थोड्याशा रांगोळ्यासुद्धा काढायच्या आहेत. रांगोळ्या माझ्याकडे नाही आहेत आता, तर 2-3 रांगोळ्या काढेल मी. आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय आणि गुड नाईट.